शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जर अजित पवार गटासोबत पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढणार असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, असं शरद पवार गटांचे राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आणि त्यानुसार त्यांना राजीनामा द्यावासुद्धा लागला. कारण या दोन्ही गटांची एकत्रित युती पुणे महानगरपालिकेमध्ये होणार हे निश्चित झालेलं होतं. पण काल काय घडलं? एकीकडे प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर या दोन्ही गटांच्या पुण्यामध्ये युतीसंदर्भात बैठका झाल्या आणि या बैठकांमधून सगळं फिसकटलं. पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार नाहीये. युतीची जी चर्चा आहे ती रात्री फिसकटलेली आहे आणि आता नवीन समीकरण पुण्यामध्ये उदयाला आलेलं आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीमध्येच निवडणूक लढणार आहे. म्हणजे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हीच युती होणार असल्याचं कळतंय. काय नेमकं घडलं काल दिवसभरामध्ये सविस्तर तुम्हाला सांगतो आणि आजसुद्धा नेमकं काय घडतंय या संदर्भातलं विश्लेषण करूयात. नमस्कार, आपण पाहत आहोत पुढचा विचार. तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन निवडणूक लढण्यासाठी काल जोरदार मोर्ची बांधणी केली. एकीकडे प्रशांत जगताप यांचा मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश पार पडला, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दोघांमध्येही चर्चा झाली की आपण किती जागा लढायच्यात. आता अजित पवार हे स्वतः बैठकीला उपस्थित होते आणि अजित पवारांनी शरद पवार यांच्या पक्षाचे जे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे आणि इतर सगळे जे त्यांचे कार्यकारी पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना प्रस्ताव दिला की एक तर आम्ही तुम्हाला 35 जागा देऊ आणि दुसरं म्हणजे ज्या जागा देऊ त्यासुद्धा तुम्हाला तुतारी चिन्हावरती न लढता घड्याळाच्या चिन्हावरती लढायच्या आहेत. आता हा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांना रुचला नाही, आवडला नाही. यावरती चर्चा झाली, बराच वेळ चर्चा झाली, पण दादा काही ऐकले नाहीत आणि शेवटी असं ठरलं की ही युती होणार नाही. ही युती होणार नाही असं ठरल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी शरद पवार गटांचे जे प्रवक्ते आहेत, इतर जे त्यांचे कार्यकारी पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संपर्क साधला पुण्यातल्या. त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे नेते यांना एकत्रित केलं आणि त्यानंतर रातोरात एक महत्त्वाची बैठक पार पडली महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि त्या बैठकीमधून महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महानगरपालिकेमध्ये लढणार असल्याचं निश्चित झालंय. उशिरा ही बैठक झाली. कोण कोण होते या बैठकीमध्ये? तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विशाल तांभे, अंकुश काकडे, मनाली भियारे आणि अश्विनी कदम हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेसकडून अरविंद शिंदे होते, अभय छाजेड आणि रमेश भागवे हे उपस्थित होते. तर ठाकरे शिवसेनेचे वसंत मोरे, गजानन थरकुडे आणि संजय मोरे या सगळ्यांची काल रात्री पुण्यामध्ये बैठक झाली आहे आणि अंतिम निर्णय सुद्धा झालेला आहे की यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचं ठरवलेलं आहे. आज स्वतः अंकुश काकडे माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुण्यामध्ये लढणार हे निश्चित झाल्याचं सांगितलेलं आहे. आता माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला अंकुश काकडे यांना की मग कालच्या बैठकीत काय घडलं तुमचं अजित पवार यांच्यासोबत, कारण या युतीची बरीच चर्चा होती. प्रशांत जगताप सारख्या नेत्याला आपल्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, पक्ष सोडावा लागला. ताईंनी तर अगदी काय म्हणजे कुठल्या भाषेमध्ये सांगितलेलं होतं की नाराज वगैरे व्हायचं नाही, इथे ते पक्ष ठरवेल तेच होणार. मग अशावेळी एवढा मोठा नेता तुमच्या पक्षातून सोडून गेल्यानंतर आज असं नेमकं काय घडलंय की अजित पवार यांच्यासोबतची जी युती आहे ती फिसकटलेली आहे? तर माध्यमांनी जेव्हा हा प्रश्न विचारला की काय घडलं कालच्या बैठकीत, तर अंकुश काकडे म्हणाले की अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीची आमची निवडणुकीच्या संदर्भात कुठली बैठकच झाली नाही. आम्ही त्यांचं चौघं त्यांना काल भेटलो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी प्रस्ताव दिला होता की महानगरपालिकेत आपण दोघं मिळून एकत्र लढू. आमच्या पक्षाने आधीच निर्णय घेतलेला होता की आमची जुनी आघाडी आहे महाविकास आघाडी, आम्ही त्यांच्यामध्येच लढू. आता हे तुम्हाला तरी पटतंय का? अंकुश काकडे हे बोलतायत ठीक आहे, पण एकीकडे आपण बघितले की सुप्रिया सुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन प्रशांत जगताप यांना सुनावलेलं होतं की नाराजी वगैरे चालणार नाही. याचा अर्थ शरद पवार आणि अजित पवार यांचं ठरलेलं होतं की आपण एकत्रित लढायचे आणि त्यानंतरच त्या इतकं सगळं बोलत होत्या. आता अंकुश काकडे म्हणतायत की नाही, आमच्यामध्ये असं काही ठरलेलंच नव्हतं. त्यांनी प्रस्ताव दिला आणि आम्ही फक्त त्यांना सांगायला गेलो की आमची ऑलरेडी महाविकास आघाडी आहे बरं का, त्यामुळे आम्ही काही हे लढत नाही. तर हे सगळं माध्यमांच्या समोर येऊन सांगणं हे एक वेगळं, पण मूळ बातमी ही आहे की अजित पवारांनी फक्त 35 जागा अंकुश काकडे यांच्या आणि त्यांचे इतर पदाधिकारी आहेत त्यांच्या समोर ठेवल्या. ती 35 जागांवरती लढा आणि ते सुद्धा घड्याळ या चिन्हावरतीच लढा आणि ते काही त्यांना पटलेलं नाहीये.
कारण मग पक्षाचं अस्तित्व संपलंय वगैरे, किंवा पुन्हा मग ती काय म्हणतो मान अपमानाची लढाई आहे, असं ते सगळं पुण्यामध्ये काल घडलेलं आहे. आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला. आम्ही कळवायला गेलो होतो असं त्यांचं म्हणणं आहे, की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहे. या व्यतिरिक्त आमची कुठलीही बैठक झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अजित पवारांनी आम्हाला विनंती केली की आपण आघाडी करू, युती करू. काल आम्ही त्यांना कळवलं की आम्ही तुमच्यासोबत पुणे महानगरपालिका लढणार नाही. आमची महाविकास आघाडीसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि रात्रीपर्यंत सगळं फायनल होईल, अंतिम निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता जर प्रवक्ते म्हणतायत शरद पवार गटाचे की नाही होणार अजित पवार यांच्यासोबत आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू, तर सध्या आपण या बातमीवरती विश्वास ठेवूयात. पण अजून अर्ज भरायला भरपूर वेळ आहे. मधल्या काळामध्ये बरंच काही घडणार आहे आणि त्याचे सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहीन. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.